नमस्कार, मी दीपक ठुबे, खेडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक. आपण मागच्या 1-2 दिवसापूर्वी एक नवीन व्हरायटी बद्दल एक व्हिडिओ बनवला होता. चांगला प्रतिसाद लोकांचा मिळाला. त्याच्यात आपल्याला त्या व्हरायटीवर अजून 3-4 व्हिडिओ बनवायचे, त्याच्यावर माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची. खूप लावायची घाई करू नका, कारण फार वेगळं तंत्रज्ञान आहे, फार वेगळी गोष्ट आहे. त्या व्हरायटीवर त्याला येतच नाही असं नाही, अजून आलेलं नाही, पुढचं नाही सांगू शकत. पण समजा तुम्हाला 4 एकर लावायचे ना, त्याच्यातली 1च एकर ही व्हरायटी लावा. म्हणजे तिचं काम वेगळं आहे. तिला खतं खूप कमी लागतात, कीटकनाशक बुरशीनाशक खूप कमी लागतात, कारण ती काटक आहे व्हरायटी. ती सगळ्या वातावरणात तिला सहन करायची ताकद आहे, अशी ती व्हरायटी. त्या समोरच्या आपल्या किशोर भाऊनी, किशोर सूर्यवंशी त्यांनी ती व्हरायटी समजा कुठून आणली असेल किंवा त्याच्याबद्दल आपल्याला काही माहित नाही, पण त्यांनी त्याच्यावर 8 वर्ष R&D केलेले आणि त्या व्हरायटीचे नेमके खोली रुंदी सगळ्या गोष्टी त्यांनी शोधून काढलेल्या आहे. अशी सुंदर व्हरायटी आपल्या भागात अजून तिचं पेटंट यायचं बाकी आहे. अजून त्या शेतकऱ्यांचे त्यांना ज्यांना ज्यांना द्यायची त्यांना तिचं मार्गदर्शन ते मी करणार आहे. आणि त्या शेतकऱ्यांबरोबर तो ॲग्रीमेंट करायचं, त्याच्या गोष्टी अजून बाकी ती 1 महिन्यात ते गुटीचा बांधायचं तयारी करताय. बऱ्याचशा लोकांचे सल्ले घेऊन ती प्लॅनिंग मध्ये करताय, कारण व्हरायटी कॅरेक्टर असं आहे की ती बदलायला नको किंवा लोकांनी त्याचं काही चुकीचं यूज करायला नको आणि नाव बदनाम व्हायला नको व्हरायटीचं. म्हणून हा हळूहळू आमचा प्लॅनिंग आहे. हे राहिलं मित्रांनो, कालपासून मस्त पाऊस चालू झालाय आपल्याकडं. मुंबईला होतो काल परवा, तर तिथं पण खूप पाऊस होता. आजपासून आमच्या भागात, नाशिक भागात चांगला पाऊस चालू झाला सकाळपासून. मस्त असा हा पाऊस आपल्याला बघायला भेटतोय. आपले पिकं आनंदी राहतील. द्राक्षबाग झालं, डाळिंबाग झालं, भाजीपालेवाले शेतकरी सुद्धा सुखी होतील आणि आपले कडधान्य बियाणे पेरणारे शेतकरी हे सुद्धा चांगले आनंदी होतील. आता तर परत दुसरा, आता पाऊस उघडल्यानंतर काय आपल्याला, आता ज्या ज्या बागेमध्ये पाणी तुंबलंय तिथं फिजोरियमचा प्रादुर्भाव होईलच. त्याचं आपल्या मागच्या एखादा व्हिडिओ बघा, त्याच्यात मी उपाय सांगितलाय. फिजोरियमला आपल्याला बोर्डो किंवा एक ग्रीन एनर्जी कंपनीचं संपूर्ण ऑल ग्रीन ग्रॅन्युअल म्हणून येतं, त्याचे सुद्धा रिझल्ट चांगले आले लोकांना. आम्ही बऱ्याच ठिकाणी त्याच्या ट्रायल्स आता चालू आहे आणि 100% जेव्हा रिझल्ट येतील आपण त्याचं, कारण फिजोरियममुळे खूप लोक त्रस्त आहे याच्यामुळे. वाळवी, खोडकीड, परत तुमची फिजोरियम बुरशी, तर हे सगळ्यांना काम करणारं असं एक प्रॉडक्ट आहे. संपूर्ण ऑल ग्रीन ग्रॅन्युअल याचं ग्रीन एनर्जी कंपनीचं येतं, ते चांगलं प्रोडक्ट आहे. अजून त्याचे ट्रायल्स चालू आहे. रिझल्ट आले का आपण सगळ्याला सांगू का आले रिझल्ट. राहिला दुसरा विषय, आता हा पाऊस उघडल्यानंतर जेव्हा आपल्या बागेत ऊन पडेल, आर्द्रता 80%च्या दरम्यान जाईल आणि टेम्परेचर 35 ते 40 डिग्रीच्या आसपास राहील, तेव्हा त्याल्याचा अटॅक आपल्याकडे वाढणार आहे. त्याच्या प्रिकॉशन म्हणून नॅनोबोर्डोचा वगैरे वापर करा. कॅल्युकोप्सियू, नॅनोबोर्डो, ॲमिकस ॲग्रोचं येतं, त्याचा वापर चांगला करा. रिझल्ट आता परत आदामाचं आपलं मास्टर क्रॉप म्हणून येतं, त्याचा सुद्धा वापर प्रिव्हेंटिव्ह म्हणून चांगला होईल. आणि त्याला आल्यानंतर बाकी पर्याय आपल्याकडे फक्त ऑइल गार्ड आहे. ऑइल गार्ड शिवाय आपल्याला दुसरं सध्या तरी औषध दिसलेलं नाही. ह्या औषधांनी 100% रिझल्ट मिळाले. पूर्ण महाराष्ट्रात, कर्नाटकमध्ये, गुजरातमध्ये हे औषध गेलेलं आहे, लोकांनी लिहिलेलं आहे आणि त्यांना रिझल्ट आले. एकही निगेटिव्ह कमेंट किंवा निगेटिव्ह फोन आपल्याला अजून आलेला नाही. सर तुम्ही औषध सुचवलं, आम्हाला ते भेटलं आणि रिझल्ट पण आले. मित्रांनो, त्याल्यावर चांगलं लक्ष आता इथून पुढे द्यायचं काम आहे, कारण आता खालूनही वातावरण तयार आहे त्याच्यासाठी, वरूनही वातावरण तयार आहे. पाऊस उघडल्यानंतर फार मोठी काळजी घ्यायची. त्याला हा असा आजार आहे, झॅन्थोमोनास ऑक्झिनोपोडस पुनिकाई त्याचं नाव आहे. हा एकदा त्याला वातावरण तयार झालं, दर अर्ध्या तासाला एका पेशीच्या 2 पेशी याच्या तयार होतात. म्हणजे विचार करा, हा एका तासात 2 तासात किती, एका दिवसात किती वाढत असेल. फार भयानक वाढण्याचा योग याचा. मित्रांनो, या अशा औषधं आपण वापरा आणि रिझल्ट घ्या आणि आपल्या बागेची योग्य काळजी घ्या. धन्यवाद.